आयुष्य काढायचं असतं आणि त्याच्यासाठी रविदादा खास मी बोलते. प्रेमात लग्न केलं तरी पण माणूस कसा आहे, व्यक्ती समोरची कशी आहे, आपल्याला समजून घेणारी आहे की नाही ते बघून प्रेम करा आणि त्याच्यावरती तुम्ही पुढे विचार करा की बाई आपल्याला पुढे काय करायचं आहे. कारण नुसतं खेळवत राहणं आणि फिरवत राहणं याला प्रेम नाही म्हणत. एक तुम्ही एकामेकांना ओळखा आणि त्याच्या पुढे तुमचा जे काही असेल विचार तो लवकरच मांडावा असं मला वाटतं. वेळ जास्त घालू नये जर तुमची एज लग्नाची असेल तर, अदरवाईज तुमची मर्जी. तर तुम्हाला आठवण आली तुमच्या नेहाची, खरंच खूप छान गोष्ट आहे, मस्त. हबीबी हाँ बीबी सपोर्ट के लिए ओके, सपोर्ट करो समीर भाई साहब को भी. ज्यांना मी ब्ल्यू दिलेला आहे त्यांनी प्लीज़ समीर भाई को भी सपोर्ट करो. समीर भाई साहब भी बहुत अच्छे अच्छे वीडियो बनाते हैं और अच्छा रहता है उनका वीडियो. आप लोग देखेंगे आपको मज़ा आ जाएगा. तो जिसको भी मैंने ब्ल्यू दिया है प्लीज़ समीर भाई साहब को भी आप सपोर्ट करो. समीर भाई साहब मैं आपको है ना ब्ल्यू दे के रखती हूँ. आप भी फटाफट फटाफट है ना एक्टिव हो जाओ और सभी को सपोर्ट करो. ओके, फटाफट सपोर्ट करो तो आपको भी सपोर्ट मिल जाएगा. और ऐसे ही एक दूसरे को सपोर्ट करते रहो. लाइव ले जो भी फटाफट आगे बढ़ता है लाइव भी लिया करो. मैं तो बोलती हूँ अंसारी भाई साहब आप लाइव क्यों नहीं लेते, लाइव में बहुत अच्छा सपोर्ट मिलता है. और जितने भी आपको अगर किसी के लाइव में जाना है तो देखो बहुत लोग आते हैं लाइव में, जाओ उनसे बात करो और देखो आपको सपोर्ट और मिलेगा अच्छे से. हेलो, आपका खाना हुआ क्या? नहीं, मैं खाने वाली हूँ अभी, खाना नहीं हुआ है. आत्ता मी सोडले आहे आत्ता काम ताई. ओके, अच्छा अच्छा ओके, आता मी सोडले आहे. काय सोडले आहे म्हणजे मला कळलं नाही पंकज दादा. तर तुम्ही मला जर तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. असं काही पर्सनल इथे सगळं बोलायलाच पाहिजे असं काही नाही. पण काय म्हणालं ते कळालं नाही, म्हणजे काय सोडलं आहे. जर कळालं तर आपण स्पष्ट बोलता येईल आपल्याला, बाकी काही नाही. मेरा खाना तो होगा, खाना तो खाते रहेंगे भाई साहब. खाना किधर जा रहा है भाग के. आप लोग को मैं टाइम देना चाहती हूँ, थोड़ा बात करना चाहती हूँ. बहुत दिन के बाद आई. नको रे बाबा, लव मॅरेज काय भांडी घासावी लागतात. हो का? असं नसतं दादा, ते तुमच्यावर डिपेंड आहे का तुम्हाला कोण भांडी घासायला लावतं. तुमच्या घरात तुम्ही आधीपासूनच जर का आपल्या जसं आईला बहिणीला आपण सपोर्ट करतो भांडी घासण्यासाठी आणि तसं तुम्ही म्हणताय तर त्यात काही हे नाही आहे. भांडी घासायला लागतात म्हणून काय झालं. एखाद्या वेळेस आपली बायकोला बरं नसेल वाटत आणि तिथे तुम्ही त्यांना सपोर्ट केला तर इट्स ओके. त्यात पण काय फरक आहे. भांडी घासणं काय खूप मोठं काम आहे का रविदादा? हां, असं म्हणताय की भांडी म्हणजे काय काय तुम्ही बायको व्यवस्थित विचार करून करा बरं का. और क्या बोल रहे अपने दादा. आई वडील प्रेम हे फक्त तेच करू शकते. बहीण भावाचे प्रेम बहीण भाऊ करू शकते. एक प्रेमिका आपलं प्रियकरावर जे प्रेम करते ते प्रेम असते ताई. माझं तर खूप वादामध्ये लग्न झाले. हो का? अच्छा अच्छा, वादविवाद होत राहतात आणि लग्न तर होतं. पण आता व्यवस्थित आहे ना सर्व दादा, सर्व व्यवस्थित आहे ना. तो खुश राहा, खुशी खुशी मस्त छान दिवस. कसं आहे माहिती आहे का, मी तर म्हणते ना छान जगा, प्रत्येक दिवस छान जगा. एकमेकांबरोबर छान बोलून गप्पा मारून गोष्टी अशा करा की आपण एक मित्रमैत्रिणीसारखे. फॅमिलीमध्ये पण सगळे लोक ना खूप एकमेकांकडे रूढ म्हणजे रुसलेले फुगलेले असतात. तर तसं राहायलाच नाही पाहिजे. ते दिवस म्हणजे ते खूप असे जातात ना की अरे यार काय चाललंय असं. तर तसं वागू नका. एकमेकांकडे खरंच खूप छान बोलून वागा. ते दिवस आठवणीत राहतात. आता कोणाचा काही भरोसा नसतो. त्यामुळे एकमेकांवर प्रेम करून राहा आणि छान गप्पा मारून म्हणजे प्रेमळ मनाने राहा एकमेकांकडे, मला असं म्हणायचं आहे. बरं ताई, डोळे लागत आहे ताई. बाय बाय बरं का. ओके, बाय बाय दादा, टेक केअर, गुड नाईट, थँक्यू. बाकी बोलो काजी भाई साहब, आप भी सपोर्ट करो सबको. मैंने आपको ब्लू दिया था ना अभी थोड़ी देर पहले. ब्लू नहीं आया आपको? ब्लू आना